शिवा काय शिवा इकडे बाय शिवाय. नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. तर बघा सकाळपासून आम्ही गेलेलो होतो क्लासला. तर तुम्हाला माहिती आहे पार्लरचे क्लास लावलेले आहे. तर आता वटपौर्णिमा आलेली आहे, त्यानिमित्त एवढं कस्टमर होते आणि त्यामुळे आम्हाला सकाळीच जायचं काम पडलं होतं. आणि आता वाजलेले बघा दुपारची 3 आणि आत्ताच आम्ही घरी आलो जेवण करायसाठी. तेवढ्याच सोनूच्या मम्मीचा आम्हाला कॉल आला की आपल्याला जायचं आहे अक्कलकोटला, तर रेडी व्हा पटापटा. तर अचानक आता भरपूरसाठी तयारी करणे म्हणलं. एकदा आता तुम्हाला पण सांगा की आम्ही चाललो आहे अक्कलकोटला. तर बघा मी काय काय तयारी करते. इकडे बघा आईने केलेच आज खारे शेंगदाणे, तेच मी आता खाते कारण खूप जोरात भूक लागलेली आहे. जेवण वगैरे करते आणि तुम्हाला दाखवते की मी काय काय सोबत नेणार आहे आणि काय काय नाही. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आपल्या घरी सोनूची मम्मी पप्पा पण येणार आहे, तर व्हिडिओ स्किप करू नका. तर बघा मी अशी पॅकिंग केलेली आहे जेवण वगैरे करून. ए शिव काय करते? हा शिव आता उभा राहती. जा बेटा उभा, चल. हां उभं राहा ना. आणि काहीच आवरू देत नाही आम्हाला, नुसतं मध्ये 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 मध्ये. कोण आहे ना आपल्या घरी? समू दीदी. समू दीदी येते का आपल्या घरी? कोण येणार रे? समू दीदी. पिलू कोण येणार आहे? ए शिव शिव. तर बघा आता आम्ही तिथे जाणार म्हणलं. आता उद्याची वटपौर्णिमा, त्यामुळे इथे घेतलेले होते 2 तांबे. छान असे पितांबरीने घासून घेतले. त्यानंतर पुडीमध्ये घेतलेलं बघा इकडे हळदी कुंकू आणि इथं बघा ओटीचं सामान, पंचपाळं, दिवा आणि हे सगळं म्हणजे वेगवेगळं तिघींचं वेगवेगळं केलेलं आहे. आईचं, माझं आणि ताईचं. कारण की तिथे जाऊन आपल्याला, कारण की छोटे बाळ आहे हे असे हे आपल्याला तिथं काहीच आवडू देणार नाही. त्यामुळे मी माझ्या तयारीने असं मी माझ्या पद्धतीने अशी तयारी केलेली आहे. कारण की ही जर पन्नी एक गाठ सोडली की याच्यातून सगळं साहित्य आपल्याला भेटलं पाहिजे एका जणीचं. आणि याच्यात घेतलेलं आहे बघा हे आता मिक्स आहे समजा. याच्यामध्ये घेतलेलं आहे तेलाची बॉटल, परत त्याच्यामध्ये घेतलेलं इकडे साखर आणि वाती. आणि बघा हे 2 ताट घेतलेले आहे मी. हे पण छान असे पितांबरीने घासून घेतले ताट. त्या ताटाला घासायचं काहीच काम नाही आहे, त्यामुळे मी याला स्वच्छ पुसून वगैरे घेतलं. आणि बघा ही घेतलेली एक नॅपकिन हात वगैरे पुसायला. आणि सगळ्यात मेन म्हणजे आता आई गेल्या होत्या 2 धामाला, तर तिथून आणलं होतं बघा त्यांनी गंगाजल. तर मग तेही आम्ही सोबत घेतलेलं आहे तिथं थोडं थोडं पूजा वगैरे करायला. शिव काय करते? अरे शिव शिव काय करते तू? काय करते? हां पप्पाला ना सांगू तुझं ना पप्पाला. पा कशी बसती तर. ए पिल्लू शिव मम्मा म्हण पप्पा. पप्पा बोल बरं पप्पा. शिव पप्पा बोल. ऐ शिव नाही बोलते. जाऊ दे मग. अशी पिशवीत ठेवलेलं आहे मी. आता हे जेव्हा जायचं निघायचं तेव्हा हे गाडीमध्ये बॅग ठेवायची. आता हे झालं आपलं वटपौर्णिमेच्या पूजाचं. आणि अजून माझी साडी वगैरे काढायचं बाकी आहे, त्यामुळे चला मी तुम्हाला दाखवते मी कोणती साडी सोबत घेऊन जाणार आहे. तर चला ती. आणि त्याला धरू दे म्हणते तिची पप्पाला बघा कशी सांगते, तर मला त्याला पकडू द्या म्हणून. तर बघा आत्ता सोनूची मम्मी पप्पा आले होते म्हणजे ते घरी आले होते, पण आता थोडं बाहेर गेले. तर आता वाजले बघा सायंकाळचे 6:30. आणि इकडे बघा त्यांना चहा पाणी वगैरे केली आणि त्यांना थोडंसं काम होतं, त्यामुळे ते बाहेर गेले. आणि इकडे बघा दोघी बहिणींचा कसा खेळ चालू आहे तुम्हाला दाखवते समोरच्या कॅमेऱ्याने. तर बघा ही आपली समू इकडे. आणि त्यांचं चालू आहे आता दूध पिणं. आई त्यांना देत आहे बघा दूध. आणि इकडे बघा शिवांशी मस्त असे 2 जणी खेळत आहे. समू दीदी मम्मा कुठे गेली? मम्मा भूर गेली. मामाच्या घरी ठेवलं समूला, मामाच्या घरी. शिव कोण आलं आपल्या घरी? कोण आलं? समू दीदी का? आत्ता 2 जणी काय भेट घेतात त्या बरं. बॉल त्यांना दोघींना एकच वस्तू लागती.
त्या इकडे बघायची काय भेट घ्या चालली तुम्ही पाहिलीच नाही. तर यांचा चालू इकडे खेळ. इकडे बघा आमचा आत्ताच स्वयंपाक झालेला आहे. तर आम्ही सोबत नेण्यासाठी केलेलं आहे बघा गोड दशम्या. आणि आता जेवायला केलेलं आहे बघा पोळ्या. इकडे केलेली बघा भेंडीची भाजी आणि वरण. तर सोनूश मम्मी पप्पाला थोडं काम होतं त्यामुळे ते गेले होते बाहेर. आणि ते आल्याच्या नंतर तुम्हाला दाखवू. इकडे बघा स्वामींनी त्यांनी आणले बघा पेरू. तर बघा ताई आल्या ताईचं काम करून आणि मामा पण आलेले. तर आता आम्ही बसलेलो आहे बघा जेवायला. आता वाजलेले आम्हाला रात्रीचे 10:30. तर या मग सगळे जेवायला. मेनू बघा काय ताई सांगणार आहे आता. सोनूच पप्पा सांगा काय काय हो. तर फिक्कं वरण आहे, भेंडी आहे शेंगदाण्याची चटणी आणि शेंगदाण्याची चटणी. आणि आता तुम्हाला दाखवले ते मी. तर आम्ही सोबत घेतले बघा गोड दशम्या करून. तसं आम्ही यायचं घरी पाहुण्याला आम्हाला इतकं भूक लागली आम्हाला म्हणणं पडलं बस. कारण मी काही जेवेल नव्हतं आज 2 वडापाव खायले. आणि आता तुम्ही बाहेर गेले होते ना कामासाठी. तर तुमचं दाखवायचं राहिलं होतं. त्यांना मी बोलले होते की तुमचं काहीतरी काम होतं. तर तुम्हाला यायला खूप उशीर झाला आता. ते आम्ही एका चॅनलवर मुलाखत दिली तर ती पण बघा. हां तर या मग जेवायला. 1 नंबर जेवण भाजी झाली. भेंडीची आवडली का तुम्हाला? हा मग 1 नंबर. तर आता आम्ही मूळव्याधच्या पेशंटना खायची नसती भेंडीची का जास्त त्रास होतो. हां तर आता आपण निघणार आहे संध्याकाळी. जेवण करतो बॅगी भरून ठेवलेले निघताना आम्ही सगळेच व्हिडिओ काढणार आहे. तुम्हाला ज्याच्या चॅनलवर वाटलं त्या चॅनलवर जाऊन बघायचं. चॅनलवर एकापेक्षा एक चांगली व्हिडिओ येणार आहे. आपण कॉम्पिटिशन खेळू कोणाला व्ह्यूज जास्त येतात. हां मला माहिती सोनूच बाबा तुझे सबस्क्राईब जास्त तुम्हाला जास्त त्या म्हणून. पण माझे सबस्क्रायबर तर सगळ्यात कमी आहे ना. नाही असं नसतं असं काही निकिता. नसतं ना. तू चांगला व्हिडिओ टाक आमच्या दोघांपेक्षा चांगला जाईल. बघू आता. तर या जेवायला. तर वेगळं वेगळं दाखवा काहीतरी. हां तर समोर वेगळं वेगळं राहणार सगळ्याच्या आयडीवर. हो तर जाऊन नक्की बघा. आणि अजून आपला व्हिडिओ इथं संपलेला नाही आहे. तर समोर तुम्हाला दाखवलेली आपली गाडी. आणि ह्याच गाडीत आपण आता टूर करणार आहे आपला. तर पहिले आम्ही जाणार आहे गाणगापूरला. तिथून जाणार आहे मग अक्कलकोटला आणि मग तुळजापूर. तर चालू होते बघा बॅगी वगैरे इकडे ठेवणं. आणि मी काढते इकडे ब्लॉग. तर बॅगी वगैरे ठेवल्या गाडीमध्ये. आता आम्ही निघालो बघा आमच्या प्रवासाला. समू झोपली नाही तू अजून? तेल टाकू झोपायचं ना बाळाला मग लवकर. समू दीदीला समजत नाही का झोपायचं. समू दीदी शिवांशी पहा कशी झोपली तर ब्लँकेटमध्ये. जर का समू दीदीला बोलले तर मग समू दीदी तुम्हाला उठून घेईन आणि ते खेळायला बस. मस्त केली. शिव काही झोप गी पाहिक नाही तुला. इकडे बाय इकडे बाय इकडे बाय इकडे बाय. काय शांशी. तर आता वाजलेले रात्रीचे 3:30. आणि बघा इकडे कशा मुलींचा खेळ चालू आहे गाडीत. यांना जसं काही दिवस उगला सकाळचे 10. शिव काय शिव शिवा काय शिवा इकडे बाय. तर चला तर प्रवासाच्या पहिलीच सर्दी झाली. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या पेजला आत्ताच फॉलो करून घ्या. म्हणजे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला बाय बाय.